मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मे 2025 ते जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या समर 2025 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स येण्यास सुरुवात झालेली आहे. रिझल्ट कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच आजच्या तारखेपर्यंत कोणकोणत्या कोर्सेसचे रिझल्ट आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आज दिनांक आहे 26 जून 2025. कुठल्याही ब्राउझरवर आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे ycmou.digitaluniversity.ac. ठीक आहे. खाली सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट आली पाहिजे, तर वेबसाईट आली तर क्लिक करायची. इथे दिसते तुम्हाला ycmou.digitaluniversity.ac, ह्याच्यावर क्लिक करा. आता आपण होम पेजवर येऊन पोहोचतो. होम पेजवर आपल्याला रिझल्ट टॅब पाहायचा आहे. होम पेज जरा झूम करायचं आहे असं. हां, तर इथं वरच्या साईडला रिझल्ट कुठं आहे बघायचं. रिझल्ट, यस, रिझल्ट्स म्हणून दिसते. इथं टॅब दिसते तुम्हाला. थांबा एक मिनिट. हां, या रिझल्ट्सवर क्लिक करायचं. यस, इथे क्लिक केल्यानंतर ऑलरेडी इथं समोर दिसते, तरीसुद्धा डाव्या हाताला सर्वात वरच्या साईडला मे जून 2025 दिसेल तुम्हाला. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हां, ठीक आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही आज दिनांक 26 जून 2025पर्यंत समर 2025 एक्झामिनेशन म्हणजेच मे 2025 ते जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या एक्झामिनेशनची तुम्हाला सगळ्यांची नावं दिसत आहेत. आणि ज्या नावापुढे अपलोड डेट, रिझल्ट अपलोड डेटच्या पुढे तारीख दिलेली आहे आणि तसेच निळ्या अक्षरामध्ये क्लिक हिअर लिहिलेलं आहे, त्याचेच रिझल्ट लागले आहेत हे ध्यानात ठेवायचे आपल्याला. आणि ज्या कोर्सच्या समोर प्लीज वेट असं लाल अक्षरात लिहिलेलं आहे, त्यांचे रिझल्ट आणखी लागलेले नाहीत. प्लीज वेटच्या ठिकाणी क्लिक हिअर म्हणून असं निळ्या अक्षरामध्ये लिंक आल्यानंतर ध्यानात करायचं आहे की त्यावेळेस त्या कोर्सचा रिझल्ट लागला आहे. तर आज 26 जून 2025पर्यंत पाहू शकता आपण कोणकोणते रिझल्ट लागले. ती आपण थोडेसेच रिझल्ट लागले आहेत, त्यांची नावं तेवढी घेऊ आपण. ठीक आहे. मग ज्यांचं कोणाचं ह्या लागलेल्या रिझल्टपैकी कोर्स असेल तर त्यांनी काय करायचं. आता समजा इथं मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रम दिलेला आहे, ह्याचा रिझल्ट लागलेला आहे, तर त्याच्यापुढे क्लिक हिअर म्हणले, त्याच्यावर क्लिक हिअरवर क्लिक करायचं बघा असं. इथं क्लिक केल्यानंतर एक्झाम इव्हेंटवर क्लिक करायचं. एक्झाम इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर मे जून 2025वरच क्लिक करायचं. इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या खाली PRN नंबर किंवा सीट नंबर किंवा रोल नंबर ह्या तिन्हीपैकी एक कोणते खाली टाकायचं. खाली कॅप्चा कोड टाकायचं आणि सर्च करायचं. जर लगेचच त्याच्या खाली तुमचं नाव, तुमच्या कोर्सचं नाव आणि पुढे रिझल्ट दाखवलेला असेल तर त्याच्या पुढे लिंकवर क्लिक करून रिझल्ट वगैरे दाखवते, त्याच्या पुढे पास वगैरे दाखवते, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपल्याकडे कोणाचा PRN नंबर सध्या अवेलेबल नसल्यानं आपण इथं टाकलेला नाही, पण तुम्ही प्रत्येकजण तुम्ही तुमचा आपला स्वतःचा नंबर टाकू शकता. ठीक आहे. डिक्लेअर झाल्यानंतर काही लोकांचे डिक्लेअर झालेले नसतात, त्यांनी तिथं रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी असं खालच्या साईडला येतं. ध्यानात ठेवायचं बरं का. डिक्लेअर झाले नसेल तर, अगोदर झाले तर जायचं, नाहीतर जायची काही गरज नाही. ओके. तर आजच्या तारखेपर्यंतचे रिझल्ट पाहूया. प्रोग्राम कोड आहे C07 मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रम. रिझल्ट लागलेला आहे. C08 समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षण क्रम, ह्याचा पण रिझल्ट लागला आहे. G10 गांधी विचार दर्शन पदविका शिक्षण क्रम, ह्याचा पण रिझल्ट लागला आहे. ठीक आहे. पुढे घेऊ. P08 डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. त्याच्याखाली C31 बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षण क्रम, ही सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत वाटतं बहुतेक मला तर. ठीक आहे. जी असेल ती डिप्लोमा असेल ना ती सर्टिफिकेट असेल, ह्याचा पण रिझल्ट लागला आहे. त्याच्यापुढे C36 आशयुक्त अध्यापन पद्धती शिक्षण क्रम, रिझल्ट लागला ह्याचा. C105 स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षण क्रम मूलभूत शिक्षण क्रम, ह्याचा पण रिझल्ट लागला आहे. आता पुढे नाही कोणता लागला आणखी. हां, पुढे पाहू शकता तुम्ही V132
MSc इन केमिस्ट्री 2021 पॅटर्न ह्याचा रिझल्ट लागला आहे. V133 MSc इन झुलॉजी 2021 पॅटर्न ह्याचा पण रिझल्ट लागला आहे. V134 MSc इन बॉटनी 2021 पॅटर्न रिझल्ट लागला आहे. पुन्हा V136 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न. आता याच्या पुढे जेवढे काही नावं घेणार आहेत त्यांची रिझल्ट लागला आहे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस रिझल्ट लागला म्हणून म्हणणार नाही. V141 MSc फिजिक्स 2022 पॅटर्न. V144 MSc बॉटनी 2022 पॅटर्न. त्याच्यानंतर D1012 D114 D125 सर्टिफिकेट प्रोग्रामिंग कम्प्युटर. P32 बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ओल्ड. पुन्हा P144 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स MCA. पुन्हा C3E C3F C3A सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज, सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज, सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज यांचा रिझल्ट लागला आहे. T72 डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स DEDAM. V11 डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर DFCS. V14 डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज DCHMNT विंडोज 2008 सर्व्हर. V113 डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट. V123 डिप्लोमा इन फॅशन डिझाईन. V125 डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन. G75 डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स. C133 सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक. C148 सर्टिफिकेट प्रोग्राम इन फार्मर प्रोड्यूसर कंपनी मॅनेजमेंट. C97 सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. P73 डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. V13 डिप्लोमा फॉर फिटर DFF. ठीक आहे, संपत आले आता रिझल्ट. C179 सर्टिफिकेट इन डी न्यूट्रिशन अँड डायटिक्स. शेवटचा असणार आहे P125 डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक्स. अशा प्रकारे आज दिनांक 26 जून 2025 पर्यंतचे ज्या कोणत्या कोर्सेसचे रिझल्ट लागलेले आहेत ते आपण वाचलेले आहेत. ज्यांचं कोणत्या एवढ्यापैकी कोर्स असेल तर त्यांनी त्याच्यापुढे क्लिकवर क्लिक करून एक्झाम इव्हेंट मे जून 2025 आणि त्याच्या खाली PRA नंबर किंवा सीट नंबर रोल नंबर टाकायचे आणि खाली कॅप्चा कोड टाकून सर्च करायचं आहे. सर्चमध्ये तुमचं नाव येतं, त्याच्यापुढे रिझल्टच्या पुढे क्लिक करून किंवा पास वगैरे लिहिलेलं असतं त्याच्यावर निळी लिंक असते त्याच्यावर क्लिक करून टॅब असतो, क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, आता लवकरच इतरही जे पॉप्युलर कोर्सेस असणार आहेत, BA आहे, BCom आहे, MA आहे, MCom आहे, BSc आहे, जे असे पॉप्युलर कोर्सेस आहेत त्याही सर्व कोर्सेसचे जवळपास रिझल्ट यायला सुरुवात होतील. आता त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक घंटी दिसते, घंटीवर क्लिक करायचं. समोर 3 ऑप्शन येतात, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ बनवेन आणि अपलोड करेन मी आपल्या चॅनलवर तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं तुमची सॅलरी क्रेडिट झाला अकाउंटवर की लगेच तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो, तसा आपला यूट्यूबचा तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याचा नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.